हॅलो. आणि जेल सोडलेला आहे कोण आहे? हेमंत चलार, मथुरचा जेल सोडलेले. ये नहीं चलेगा भाई, मथुर को चांस नहीं देना. ये पोटे छोटे बहुत बड़े लंबे लंबे मारते ग्राउंड पर प्रैक्टिस के दौरान. 3 गेंदे 3 रन. अगला बॉल. जयेश सामना करील. ओ हो, बाउन्स चेंडू होता, जातोय सरळ निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक नितीन आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येत आहे. आपल्याला चेंडू पुन्हा जातोय त्याच दिशेने. एक आर पार सीमा पार, एक चौकार. वेलकम बॅक. आपलं सर्वांचं स्वागत आहे. पहिल्या षटकानंतर स्कोर झालेला आहे तो 8 झाल्या. स्कोर झाल्यानंतर स्कोर बोर्डवर 8 धावा बिनबाद 8. तर दुसरा षटक घेऊन येतोय तो प्रताप. आणि लो फुलटास चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेने. गणेश चांगली फिल्डिंग करून आणि तेवढीच खराब थ्रो. तेवढ्याच फास्ट रितेने 2 रन पूर्ण केलेले आहेत अक्षय यांनी. नेक्स्ट चेंडू प्रताप यांचा रिव्हर्स चिप आणि महेश आहे तिथे आणि खतरनाक फिल्डिंग झालेली आहे. नो बोललाय कोण? तू चक्कर झाला झोपण आहे काय? नो बोललाय ज्यादा हो गया क्या रे? 2 चेंडू झाल्यानंतर स्कोर चालतोय तो 12. आणि उंचावून मारले लॉंगाच्या दिशेने गणेश. एक धाव पूर्ण दुसऱ्यासाठी आणि एकच धाव समाधान मानावे लागेल जयेश यांना. स्कोर झालेले तो 13.
आणि खतरनाक खतरनाक बॅट तुटलेली आहे आता. काय स्ट्रोक होता, तावून मारला होता. पॉवर शॉट. सुभाषला विचार ना. सुभाष एक रन ना. डेड बॉल का. विचारतो विचार. हा बोल ना. शेवटचा बॉल प्रताप यांचा. सामोरे जाते रोहित. फुलटा चेंडू यांना पुश केले. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये गणेश. चांगली फिल्डिंग. दुसऱ्यासाठी कॉल होता पण एकच धाव आणि 2 षटकानंतर स्कोर झालेला आहे तो 15. तर 2 षटकानंतर धावसंख्या होते ती 15. नवीन गोलंदाज येतोय भास्कर आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. चांगला असा गोलंदाज आहे. आतापर्यंत त्यांनी मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत. भारी भक्कम शरीराचा भास्कर होगे. पहिला चेंडू रोहित यांना चकावलेला आहे. काय बॉल टाकला. खतरनाक. तर पुन्हा एकदा सज्ज. ओ फुलटॉस चेंडू होता. लोअर गतीचा लोअर फुलटॉस होता आणि जातोय तो लॉंग ऑफच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षक नितीन उपस्थित आणि 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. पुढील चेंडू भास्कर याच्या षटकातला हा चेंडू. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस गतीचा चेंडू. तिथे हेमंत क्षेत्ररक्षक उपस्थित. एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु चांगली अशी फेकी म्हणता येईल. हेमंत त्याची सरळ जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फक्त 1 आणि 1च धाव. या 1 बरोबर संघाची धावसंख्या पोहोचते 18 वर. शेवटचे 3 चेंडू शेष. कमीत कमी या 3 षटकामध्ये 3 चेंडू मध्ये 10
आणि हा निर्धाव चेंडू. आणि आता 2 चेंडू मध्ये मोठे फटके खेळण्यास सज्ज होण्यासाठी सज्ज आणि उंचावून मारण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्ह भास्कर यांच्या हातामध्ये. 1 धाव पूर्ण आणि एकाच धावावर समाधान आणावे लागेल अक्षय यांना. स्कोअर जातोय तो 19 आणि शेवटचा चेंडू भास्कर यांचा. जर आतापर्यंत या मॅचचा विचार केला तर मला वाटतं बजरंग आतापर्यंत यांनी ज्या प्रकारची धावसंख्या उभारायला पाहिजे होती त्या प्रकारची धावसंख्या उभारण्यात यश नाही आलं दोन्ही फलंदाजाला. हो नक्कीच नरेश दादा. कारण की आता पण सुद्धा भास्कर यांनी निर्धाव चेंडू टाकला रोहित यांना. आणि भास्कर हा मोठा तगडा खेळाडू आहे आणि त्यांनी एकदम आपला अंदाज पकडून गोलंदाजी केली. आणि आता थांबवलेले मथुर 11ला थांबवलेले 20ला विन कुणाल 11ला ठेवलेला आहे. हा बोला ना. हॅलो 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 डीजे हॅलो 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 सुभाष टेस्टिंग. हॅलो साई महाराज टेस्टिंग. हॅलो 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 हॅलो. तर नरेश दादा 3 ओव्हरच्या नंतर स्कोअर झालेला आहे तो 19-20 धावांचं आव्हान केलेले कुलाली 11. मथुर 11ची फील्ड सजवण्यासाठी सज्ज आहेत नरेश म्हात्रे यांचे मित्र. नरेश दादा जेवढा कमी स्कोर असेल तेवढा मॅचला बघायला इंटरेस्ट येतोय. आणि तेच होईल का मथुर 11 कडून? तेवढी बॉलिंग कडक करतील का नरेश दादा? नक्कीच, कारण मथुर 11 मध्ये सुद्धा चांगले असे गोलंदाज आहेत आणि 15 धावांचं लक्ष्य जर त्यांना पूर्ण होऊन द्यायचं नसेल तर त्यांना एक माफक आणि भेदक अशी गोलंदाजी करावी लागेल. ही मॅच बघायला नक्कीच मजा येईल. आणि आमचे जुने मित्र सुभाष दादा हे अंपायर साठी सज्ज होतात. जय सुतारेने चांगली सुरुवात केली होती, पण त्यानंतर ज्या जय सुतारना सुरुवात करून दिली एवढी चांगली, पण त्याचा एंड चांगला नाही झाला. पण आता बॉलिंग जयेशाने वैयक्तिक 7 धावा केल्या होत्या, त्यामध्ये एक कडक चौकार मारला होता. आणि पहिली ओव्हर पहिला षटक घेऊन येतो तो रोहित. स्ट्राईकला आहे. हॅलो हॅलो चेक चेक हॅलो हॅलो. रोहित विरुद्ध नितीन. स्ट्राईकला नितीन, नॉन स्ट्राईकला आहे तो प्रताप. पहिला चेंडू हॅलो 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 हॅलो. रोहित यांचा. आपला अनुभव
साजर करावं लागेल रोहित यांना, कारण की आपल्या समोर खूप कमी लक्ष आहे, त्यासाठी आपल्याला. तर पहिला चेंडू रोहित यांचा आणि पहिला चेंडूवर झेल बाद. तर सर्वांना सूचित करण्यात येते 40+. महत्वाचं 40+. जर तुम्ही लवकरात लवकर आता आले नाही तर तुमचे संघ बाद करण्यात येतील, हे सर्वांनी नोंद घ्या. तर बजरंग, ज्याप्रमाणे मी म्हणालो होतो की सुरुवात जर चांगली झाली तर नक्कीच संघ विजयी होऊ शकतो, त्याप्रमाणे सुरुवात करताना या संघातील एक अनुभवी असा गोलंदाज रोहित पहिल्याच चेंडूमध्ये पहिला गडी बाद. तर नितीन आऊट झाल्यानंतर वन डाऊन साठी येतो हेमंत. चांगली सुरुवात रोहित यांची. नरेश यांनी कडक फील्ड केली. दुसरा चेंडू आणि खतरा होऊ शकतो. कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग केली ती. रोहित नेक्स्ट बॉल. निर्धाव चेंडू सरळ नरेश म्हात्रे यांच्या हातामध्ये. चांगली सुरुवात रोहित यांच्याकडून. नेक्स्ट बॉल रोहित यांचा. सामरे प्रताप पुन्हा एकदा डॉट चेंडू. नरेश दादा, रोहित बद्दल काय म्हणाल तुम्ही? एकदम 4 चेंडू एकदम खोलात टाकले नरेश यांच्या हातामध्ये, एकदम डॉट चेंडू. चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल आतापर्यंत रोहितच्या कडून आपल्याला पाहायला मिळते, कारण तर पहिल्याच षटकाम 15 धावांचा पाठलाग करते समोरची टीम आणि आपल्या संघाला 15 रन्स मध्ये डिफेन्स करायचा आहे. तर उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत रोहित करवी, मला तरी असं वाटतंय. हो नक्कीच. आणि आता सुद्धा पुन्हा एकदा डॉट चेंडू आणि नरेश यांनी मला तर वाटते विकेट नाही घेतली. मॅच प्रॅक्टिस चालू आहे आय थिंक. तर शेवटचा चेंडू रोहित यांचा. मला तर वाटते आता शेवटचा चेंडू खूप निर्णायक चेंडू. थर्ड मॅनच्या दिशेमध्ये लूज फिल्डिंग होते आणि एक धाव पूर्ण दुसऱ्यासाठी. अबक दुबक तिबक थर्ड मॅनच्या दिशेमध्ये चालू येणार आहे दादा. आणि षटक समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या फक्त 2. चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल आतापर्यंत जर या संघाचा विचार केला तर रोहित याच्याकडून, कारण फक्त आणि फक्त 15 धावांचा पाठलाग करते ही टीम. जर या पूर्ण मॅचचा विचार केला तर या ओव्हर्समध्ये फक्त 2 धावा मिळवल्यात, तर आताच्या यानंतरच्या 2 षटकामध्ये माफ करा 2 षटकामध्ये अजून जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 18 धावा. जर रोहितने ज्या प्रकारे गोलंदाजी केली बजरंग, मला वाटतं त्याप्रमाणे जर पुढच्या गोलंदाजांनी जर गोलंदाजी केली तर नक्कीच हे मॅच विन होतील, यात काही शंका नाही. हो हो नक्की. जयेश सुतार यांना खूप मोठी जबाबदारी आहे, कारण की ते आता सध्या खूप टेन्शन मध्ये आहेत. मला वाटतं जयेश सुतारे एकदम हार्ड हिटर फलंदाज आहे, परंतु त्यांनी जरा फिटनेसकडे आपलं लक्ष द्यायला पाहिजे, कारण क्रिकेट ही अशी गेम आहे त्याच्यामध्ये फक्त फोरआर्म्स होऊन चालत नाही, तर बिस्किट सुद्धा लागतात. तर दुसरा षटक घेऊन येते तो अक्षय. स्कोर झालेले 2.
आणि 12 चेंडूमध्ये 18 धावाची गरज आहे. तर अक्षय टू प्रताप. नक्कीच ही टफ फाईट मॅच होईल नरेश दादा. नक्कीच, कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू अक्षय फुल्लर लाईनचा चेंडू, परंतु हो काय झालंय, काय घडलंय, काय बिघडलंय, आणि धाव चेंडू जातोय. एक फुलटॉस चेंडू होता, चेंडू मारण्यायोग्य होता मला तरी असं वाटतंय, परंतु फलंदाज हेमंत याला काय तो चेंडू समजला नाही. मला वाटतं हवेत स्विंग झाला, त्याच्यामुळे त्याला चेंडू समजला नाही आणि चांगला चेंडू. हो नक्कीच. नेक्स्ट बॉल अक्षय. आणि खूप एक्स्ट्रा डीप कव्हर मध्ये लूज फिल्डिंग होते लाले यांचे, आणि चौका जातोय. कार्पेटच्या साह्याने चौका जातोय. खरा फिल्डिंग. मॅच सुरू होण्याच्या अगोदर मी असं ऐकलं होतं की लाल्या हा या संघाचा उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक आहे. मला असं म्हटलं होतं या टीम कडून, परंतु ज्याप्रमाणे त्यांनी क्षेत्ररक्षण करायला पाहिजे त्याप्रमाणे केलं नाही. 2 पायांच्या मधून चेंडू जातोय सीमापार चौकार. गोलंदाजी करायला लागेल जर संघाला आपल्या विजय मिळवून द्यायचा असेल तर. तर नक्कीच लाल्याला मी एकच सांगू शकतो, एक चेंडू गेला म्हणून मॅच संपली नाही. आता नेक्स्ट बॉलला तू कॅच घे, नक्कीच तुझा जय जयकार होईल. तर नेक्स्ट बॉल अक्षय यांचा. सामोरे प्रताप उंचावून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल. नरेश म्हात्रे यांच्या हातामध्ये चेंडू. कुणाली 11 आपण शांत राहा, अंपायर आहेत. एक चौकार मारल्यानंतर चांगला असा कमबॅक करतोय नितीन आपल्या षटकामध्ये, आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. लाल्याला सज्ज करतात कव्हर्स मध्ये, लाल्याला तिथे उपस्थित केलेला आहे एक धाव रोखण्यासाठी मला तरी असं वाटतं. पुढचा चेंडू यो खूप लाल्या, खतरनाक फिल्डिंग, खतरनाक. आणि नक्कीच 4 धावा वाचवलेल्या आहेत लाल्या यांनी. मी तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं की क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं आणि जर कॅचेस पकडल्या आणि फिल्डिंग चांगली केली तर नक्कीच विजय मिळू शकतो, कारण धावा कमी आहेत आणि कमी धावे आपल्याला डिफेन्स करायचे आहेत. तर या प्रकारचं क्षेत्ररक्षण व्हायला पाहिजे. तर शेवटचा चेंडू अक्षय यांचा. हेमंत यांना. आणि काय शॉट मारला, एक कडक कॅच, कडक विगू भास्कर यांचा सुपुत्र. आणि 2 षटकानंतर स्कोर झालेला आहे तो 7. 6 मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. मी अगोदरच बोललो होतो नरेश दादा की मॅच खूप टफ होईल. नक्कीच चांगली अशी गोलंदाजी या 2 षटकामध्ये झालेली आहे. आणि ड्रिंक्स ब्रेक साठी कोण जातोय, गणेश. आणि त्याच्या बरोबर ही पहिलीच वेळ बघतोय काय 2 जण ड्रिंक्स ब्रेक साठी गेलेत. आणि आता बघा मोठ्या पावलांचा
भारी भक्कम शरीराचा भास्कर होके सुद्धा जातोय, आपल्या टीमला काळ कानमंत्र देतोय. पण मित्रांनो, नेक्स्ट मॅच साठी सज्ज रहा. 40+. चेतन आगिवले कुठे असतील त्यांनी आपल्या टीमची संपर्क साधावा. साईबाबा 11 संघाचे सर्व प्लेयर्स माईक स्टँड कडे यायचे आहे, कारण यानंतरचा सामना त्यांचाच होणार आहे 40+चा. डॅडी ग्रुप 11 यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी मंचाकडे जमायचं आहे. तर एक षटक आणि जिंकण्यासाठी 13 धावा. नेक्स्ट मॅच साठी सज्ज व्हा. जय श्रीराम 11 वर्सेस आणि साईबाबा स्पोर्ट वर्सेस जय श्रीराम स्पोर्ट. दोन्ही सज्ज रहा आता. ठीक आहे ओके. प्रत्येक चेंडू फेकल्यानंतर जमा व्हायचं नाहीये, कारण अगोदरच मॅचेसला उशीर झालेला आहे, त्यामुळे जरा सहकार्य करायचे. सर्व संघ आपलेच आहेत. 6 चेंडू आणि पहिला चेंडू निर्धाव अजिंक्याचा. 5-13. मॅच टफ होईल यात काही शंका नाही. नेक्स्ट बॉल अजिंक्य यांचा, प्रताप यांना, आणि हा वाईट चेंडू. प्रेशर. पुढचा चेंडू अजिंक्य यांचा, प्रताप यांना, आणि काय घडले. पुन्हा एकदा डॉट. छान असे अजिंक्य यांनी बॉलिंग स्टार्ट केलेले आहे. अरे 4 मध्ये आता मला तरी वाटते. तिसरा चेंडू अजिंक्य यांचा. लाल्या यांनी कडक फिल्डिंग केलेले आहे. पुन्हा एकदा एक चेंडू सुटला म्हणून काय झालं. 3 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. डॅडी ग्रुपचे सर्व प्लेयर्स मंचाजवळ यायचे. डॅडी ग्रुप, साईबाबा स्पोर्ट्स, सर्व खेळाडू माईक स्टँड कडे यायचं टॉस साठी. तीन चेंडू 11 धावा. समोर गणेश, हा रिटिंग आणि उंचावून मारलेला आहे. जयेश खाली आणि हा कॅच. आताच मला भास्कर होगे यांनी बोलला होता. भरण्यासाठी आलेला आहे प्रणय, बाहुबली यांचा नातेवाईक प्रणय. कुंदेगावचे उपसरपंच मनीष जाधव यांना विनंती आहे की आपण मंचावर यायचे. तर प्रणय यांना स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रणय यांना सुवर्ण संधी आले. 2 बोलात 2 षटकर, मॅच विन कर आणि जय पाटील कडून 1000 रुपयाची रक्कम घेऊन जा, आणि ते माझ्याकडे जमा आहेत. पुढचा चेंडू आणि जिंक्याचा, आणि नो चेंडू. 1 धाव पूर्ण आणि जयेश लूज फील्ड होतोय. तेवढ्याच फास्ट रिस्टने 2 धावा पूर्ण. आणि तिकडे काय झाले. 3 धावा पूर्ण केल्यात. चौथ्यासाठी प्रयत्न आहे. मला वाटतं प्रणय आउट झालेला आहे 4थ्या रन साठी.
जय म्हात्रे यांनी जर 2 चेंडूमध्ये 2 चौकार मारले, दोन चेंडू आणि 7 द्यावा, 2 बॉलात 2 सिक्स मारले तर नयन म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये, 2 बॉलात 2 सिक्स मारले तर. आणि हा गॅप मध्ये नाहीये तिथे गोल क्षेत्ररक्षक आजार, परंतु नकारात्मक चेंडू होता. 2 धावा होतील असं वाटतंय, परंतु काय चाललंय मैदानात आम्हालाच कळत नाहीये. एक चेंडू आणि 5 धावा आणि स्ट्राईकला आहे भास्कर. 1 चेंडू 5 धावा, 6 धावा, माफ करा, 1 चेंडू 6 धावा. भास्कर यांनी जर षटकार मारला, जर गोल्डन षटकार मारला तर निलेश ओगे यांच्याकडून 200 रुपये. भास्कर ओगे यांनी जर षटकार मारला तर निलेश ओगे यांच्याकडून 200 रुपये. एक चेंडू 6 धावा, 1 चेंडू 6 धावा. ओ नकारात्मक चेंडू, 1 चेंडू 5 धावा. काय मॅच घडते, काय मॅच बिघडते. चांगली गोलंदाजी केलेली आहे, परंतु त्यानंतर तो थोडीशी दिशा भरकटतोय, 2-3 वाईट टाकतोय. 1 चेंडू 5 धावा. एक जुना जाणता 40+ खेळाडू, परंतु खेळतोय नवोदित संघामध्ये, भास्कर. ओ आणि संघ हारतोय कारण तो हा चेंडू जातोय निर्धाव. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि यानंतर होणारा सामना आहे साईबाबा स्पोर्ट कप्तान, जय श्रीराम कप्तान.